आपल्यासोबत बाळकृष्ण ब्रीद हे माजी नगरसेवक फोन लाईन वरून जोडलेले आहेत। स्वागत आहे तुमचं TV9 मध्ये। एक धक्कादायक घटना घडलेली आहे। असं खुलेआम ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावर गोळीबार झालेला आहे, काय प्रतिक्रिया? असा एक कायदा सुव्यवस्था तर बिघडलेली आहे, परंतु आजचा दिवस आम्हाला अतिशय वेदनादायक आहे की आमचे सहकारी, आमच्या कुटुंब आणि त्यांनीच एक त्यांच्या कार्यालयामध्ये कार्यक्रमासाठी बोलून हा गोळीबार केलेला आहे अशी आम्हाला बाळकृष्णजी, नेमकी ही घटना काय घडली? तुम्ही त्या ठिकाणी स्वतः उपस्थित होतात का? कार्यक्रमामध्ये दैसरमध्ये आनंद गीते शिवसेनेचे नेते विनोद घोसाळकर आणि मी एका क्रिकेट टुर्नामेंट मध्ये कार्यक्रमाला होतो। त्या ठिकाणी कार्यकर्ते धावत आले आम्हाला सांगायला की गोळीबार झालाय म्हणून, आणि आम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी नव्हतो, दुसरे कार्यकर्ते होते आमचे। त्यांनी बच्चे ऍडमिट केलेलं आहे आणि तब्येत चिंताजनक आहे। हा गोळीबार कोणी केला असावा या संदर्भात काही संशय? आता मॉरिशस म्हणून आहेत, असं मॉरिशस नावाचा व्यक्ती आहे, कोणीतरी क्रिमिनल माइंडचाच आहे असं आम्हाला कळलंय। आणि गोळीबार जेव्हा झाला तेव्हा किती गोळ्या लागल्यात आणि नेमकं सध्या प्रकृती त्यांची कशी आहे? गोळ्या 1 ते 2 गोळ्या लागलेल्याच आता प्रथमदर्शनी असं समजलंय डॉक्टरांकडून। औषध उपचार चालू आहेत, तब्येत चिंताजनक आहे। तुम्ही सांगितलं तुमच्या कार्यकर्त्यांनी या संदर्भात माहिती दिली, जे हल्लेखोर होते त्यांची संख्या किती होती या संदर्भात काही माहिती आहे? काहीतरी 1 ते 2 लोक होते त्या ठिकाणी, 1 ते 2 लोक होते आणि स्वतःच त्या मॉरिशस नावाच्या व्यक्तीने गोळीबार केलेला आहे अभिषेक घोसाळकरांवर, माजी नगरसेवक आणि मुंबई बँक संचालक आहेत ते। हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय का? आता कल्पना नाही, मी स्वतः हॉस्पिटलला आहे, करुणा हॉस्पिटलला, आम्हाला त्याची कुठलीही कल्पना नाही। परंतु महाराष्ट्रामध्ये हे चिंताजनक विषय आहे। पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होतोय, बाहेर गोळीबार होतोय, काही लोकप्रतिनिधी कशा पद्धतीने हे चाललंय त्याचं हेच उत्तर आपल्याला आहे ना, की कल्याणमध्ये झालेली घटना असू दे किंवा अनेक भागामध्ये असू दे, दादरची घटना असू दे, असे प्रकार या ठिकाणी होत आहेत। कायद्याची भीतीच राहिलेली नाहीये या गुंड लोकांना। जी बाळकृष्णजी, आपापसातला वाद होता, राजकीय वाद होता, काय या संदर्भात माहिती? आता सविस्तर सध्या तरी आम्ही लोक आता हॉस्पिटलला आहोत आणि मी आता सध्या तुम्हाला बाकीचं काय असेल तर सविस्तर सांगू शकते। तुमच्या औषध उपचार आम्ही जपतो। जी धन्यवाद बाळकृष्णजी। ठाकरे गटाचे माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद आपल्याशी या ठिकाणी बोलत होते। अभिषेक घोसाळकर यांना दैसरच्या करुणा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। दैसरमध्ये या गोळीबाराने एकूणच खळबळ माजली। ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झालेला आहे। 2 ते 3 गोळ्या त्यांना लागल्याची माहिती देखील मिळत आहे।